तरे आणि शुभम तरेला आपण पाहू शकता. शुभम तरे आणि हर्षद तरेला आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर कृष्णा मडवी. स्पर्धेत एकमेव 50 धावा कुठल्या 50 झालेली आहे म्हणजे आपण वेग पाटील शेल्डून याने आपण 17 चेंडूत 58 धावा कुठल्या अप्रतिम फलंदाजी केली. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतो यावेळेला हर्षद तरे. कृष्णा गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. चेंडू सुरेख चेंडू पहिल्यांदा चेंडू आतमध्ये आलाय. निधळ चेंडूची समाधी बॅकफुट गेले ते कट करण्यासाठी प्रयत्न केला पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. सामना खूप चांगला असणार आहे. दोन्ही संघांसाठी करूया मरोची स्थिती असणार आहे. कारण इथून जो संघ जिंकेल तो वडोबोली बरोबर सेमीफायनलचा सामना खेळताना दिसणार आहे. ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड ऑन लेग क्षेत्रक्षण मिडविकेट लेग क्षेत्रक्षण पाहू शकता. चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला लॉफ करतो चेंडूला. चेंडू सीमारेषे बाजून लँड होतोय. हर्षलच्या बॅटमधून पहिला षटकार. टॅकिडीजी मास्टर षटकाराने तर मात्र धावाची सुरुवात करतोय आघात करतोय. परंतु कृष्णा गोलंदाजी मार्क स्ट्राईकला फलंदाज हर्षद तरे. हा चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट आहे पण आपण बघितलं तर यावेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तर मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक जाऊन एक्स्ट्रा कव्हर जातो पर्यंत एक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. अशेले संघाची बिनबाद 7 अशी धावसंख्या. सायकलला फलंदाज शुभम तरेला आपण पाहू शकता. दोन फलंदाजांनी आज खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. शुभम आपण बघितलं तर तरे हर्षद तरे आणि विकी कडूने कृष्णा. चेंडू सरळ बॅटने कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय मध्ये. चेंडू सीमा पार जातो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. चेंडू सीमा पार गेला. अजून एक सुरेख फटका आपण पाहतोय. यावेळेला पहिला चौकार येतोय शुभम तरेच्या बॅटमधून. होतोय आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठीक आहे डीजे मास्टर आपण बघितलं ठाणे जिल्ह्याची शान टायटल सॉन्ग आपण बघितलं खूप चांगलं लिहिलं गेलं होतं. खूप चांगलं गीत लिहिलंय विनोद पाटील. हा चेंडू यावेळेला फलंदाज बाद देतोय. जेव्हा जेव्हा कृष्णावरती आक्रमण झालंय त्याच पुढच्या चेंडूवर तेव्हा त्यांनी आपण बघितलं तर प्रत्युत्तर दिलं. विपक्ष संघातील फलंदाजाला बाद केलं आणि आताही मात्र पहिला गडी बाद करतोय शुभम तरे. बॅक टू पवेलियन. शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीवती प्राण. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच खूप चांगलं गीत लिहिलं विनोद पाटील. मला नितीन काळन आणि विनोद काळन आपण म्हटलं विनोद पाटीलला संधी मिळाली होती त्या गाण्यामध्ये. कृष्णा गोलंदाजी मार्कवर पहिला गडी बाद करतोय. मात्र धावसंख्या दाखल कधी आपण बघतो 11 धावा असेल संघाची. सायकल फलंदाज आपण बघतो विकी कडू. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आज विकी कडूने सुद्धा. कृष्णा तो विकी कडू. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू यावेळेला हवेत होता पण क्षेत्ररक्षक मात्र आपण बघितले तर यावेळेला आहे क्षेत्ररक्षण लोगनला एक धाव मिळतं. कारण मिडॉन आपण मिडॉन होता पण त्याला मात्र आता मिडॉपला आणलं तर अन्यथा तिथे एक झेल झाला असता पण षटक संपतोय. पहिलं षटकाच्या समाप्तीने धावसंख्या दाखल खाते आपण पाहू शकता. यावेळेला 12 धावा एक गडी बाद असेल संघाची. डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थँक्यू डीजे मास्टर. बघा उद्या आपण बघतो 10 तारीख असणार आहे 10/2/2008 उद्या शनिवार. उद्या पहिला सामना असणार जनुमा निलजे पक्ष नवीन 11 तिसगावमध्ये सामना असणार आहे. उत्तरशी पक्ष दातिवली असा सामना असणार. दुसरा सामना असणार. तिसरा सामना सागा विपक्ष काटई आणि चौथा सामना पहिल्या फेरीतील खंबालपडा विपक्ष आजदे असा सामना असणार आहे.
साई संतोष म्हात्रे यांच्याकडून पार्श्व ऑन साइडला चेंडूला भिरकावून देतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमा रेषेबाहेर जाऊन लँड होतोय. विकीच्या बॅटमधून पहिला षटकार आपण पाहतोय. ए मोठे गावाचा निलेश मात्रे दोन्ही बाजूनी खेळतय छान. जलकस भोयर ऑलराऊंडर खेळाडू आपला फार गुणवान. आपण इथं पारितोषिक आलेलं आहे. साईल संतोष म्हात्रे यांच्याकडून 3 षटकार 1000 रुपये पारितोषिक आलेलं आहे. विकी कडूसाठी फक्त चेंडू पॅडवर जातोय. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट लेग बिफोरच्या स्वरूपात विकी बॅक टू पवेलियन. आपण बघितलं जातं नितीन इथं पारितोषिक लावलंय आणि पुढच्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. आपण नेहमी म्हणतो नितीन सांगून गेलाय तुका पैशाचा नाद करू नका, कारण का लालच बुरी चीज आहे. जेव्हा जेव्हा पारितोषिक लावलं गेलं तेव्हा तेव्हा फलंदाज बाद झालाय आणि इथं मात्र बिग विकेट विकी बॅक टू पवेलियन. ही क्रिकेटपटूंची कान, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. नवीन फलंदाज येतो. आपण म्हणतो विवेक तरे येतोय. यावेळेला आपण पाहायचं हर्षद तरे आणि विवेक तरे कशा प्रकारे फलंदाजी करतो. गोलंदाजी मार्कवर सोमनाथ रहाणे अतिशय चांगला गोलंदाज आपण पाहू शकता. सोमनाथ एक संपादन करतोय. राईट आर्म राऊंड तिकडे मार करतोय. चेंडू फुलटा चेंडू ऑन साइडला चेंडू स्क्वेअर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षणा मधून इथं मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण दाखवतोय. सोमनाथ राणे थोडासा नाराज होतोय, कारण की या वेळेला जर चेंडू फीड झाला असता तर नक्कीच 2 धावा वाचल्या असत्या. आपण चौकार जातोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकादी 22 धावा. थँक्यू डीजे मास्तर. चौकाराने तर मात्र खातं उघडतं विकी तरे. आपण बघतो विवेक तरे. सोमनाथ राणे गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईक केला फलंदाज विवेक तरेला आपण पाहू शकता. चेंडू बॅक पड गेलाय. स्क्वेअर कट करतोय 2 क्षेत्राच्या गॅप मधून आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार. आणखून एक दर्जेदार चौकार विवेक तरेच्या बॅटमधून. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या आपण 26 पाहू शकता. बघा या आधी मिस फील्ड झाली पण आता मात्र सुरेख चौकार दाखवते डावखुरा फलंदाज विवेक तरे. सोमनाथ राईट अप उर्दीकडे मार करतो. हा चेंडू शप्पलून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. सुरेख कमबॅक बघायला मिळतोय. 2 चेंडू 2 चौकार जात आहेत पण मात्र कमबॅक करतोय तर मात्र कारण एक मिस फील्डमुळे चौकार गेला होता. आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता रमेश म्हात्रे सागाव आणि आपण इथं मुन्ना पठाण शहापूर यांना पाहू शकता. समालोचक आपण म्हणजे नितीन काळन अजदेत मी बाळू पटेल सागाव. चेंडू सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. अपील होतं इथं मात्र पण 5 बाउन्सने चेंडू एस्टेक्सकडे गेला होता. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकात ते आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा आपण पाहू शकता. सोमनाथच्या षटकात धावा गेल्या तब्बल 14 डीजे. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 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 दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकात पाहू शकता. यावेळेला आपण बोलले तर आशिले संघाची 26 धावा आपण पाहू शकता. पहिला गडी बाद झाला 11 वर, दुसरा गडी बाद झाला 18 वर आणि आता 2 गडी बाद धावसंख्या 26. या षटकात सोमनाथ राणेच्या आपण बोलले 14 धावा आल्या आहेत. 1 गडी बाद केलाय. पाहिजे तर फलंदाज आपण विवेक तरे आणि शुभम तरेला आपण पाहू शकता.
तर गोलंदाजी मार्कवर आपण विनोद आपण बघता फलंदाजी जोडी हर्षद तरे आणि विवेक तरेला आपण पाहू शकता. विनोद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज हर्षद. हा चेंडू शॉर्ट पे चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुढे तर विनोद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज सलामीचा फलंदाज हर्षद तरेला आपण पाहू शकता. संघ नायक आहे. एक चांगली इनिंग खेळावी लागणार इथं मात्र. चेंडू पुन्हा एकदा गुड लाईन्स पर्यंत टेक अप होतं. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. पंचांकडे पाहिलं जात आहे पण पंच मात्र कोणत्या प्रकारची खूण करत नाही. रमेश म्हात्रे एक अतिशय चांगले पंच आहेत. सातत्याने आपण त्यांना भिवंडी विभागात पण पाहतो. पंचांच्या भूमिकेत आज यावर्षी डोंबिवली विभागात पण खूप त्यांनी स्पर्धा कव्हर केल्यात. पुढे तर गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय विनोद मडवी खूप चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 2 चेंडू सुरेख फेकतोय विनोद. हर्षद यावेळेला पुन्हा एकदा चेंडू गुड लँड्स पर्यंत टेकअप होतो पण यावेळेला लाईन बघावी लागणार आहे. ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईटची खूण करत आहेत. यावेळेला जास्त आपण तिथे खांद्याचा वापर केला आणि चेंडू पडल्यानंतर बाहेर निघलाय. आपण यावेळेला पंच वाईटची खूण करतात. अव्वांतर धावेने भर धसंख्य धाव फलकात आपण पाहू शकता. 27 धावा आपण पाहू शकता. चेंडू ऑन साइडला भिरकावून देतोय. चेंडू जातो पण भेटत सीमेरेषच्या बाहेर बॅकवर्ड स्कोर रिजन मधून षटकार. DJ Webhub in the mix. थँक्यू डीजे मास्टर. चला वडवली संघाचे संघनायक विशाल पाटील जर आला असाल तर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचंय. यानंतर सेमीफायनलचा सामना आम्ही सुरू करणार. लगेच जिंकणारा संघ आपण बोलले तर वडवली बरोबर सेमीफायनल खेळणार आहे. पण दोन्ही संघ मात्र इथं बोलले खूप चांगले प्रयत्न करतायत. धावा वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे तर धावा करण्याचा आपण बोलतो प्रयत्न सुरू आहे. पुढे तर विनोद गोलंदाजी मार्कवर सायकेला फलंदाज आपण बघतो हर्षद तरेला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आपण बघायला लाईन बघावी लागणार होती पण यावेळेला बघितलं सोडून दिला चेंडू आणि चेंडू बरोबर लेग स्टंप वरनं जातोय. सुरेख गोलंद डॉट प्रत्येक विनोद गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॉल बॅक टू राय बघायला पाहिजे. एक धाव पूर्ण करतो इथं मात्र न्याल येतोय. चेंडूला फीड करतो इथं मात्र दुसरी धाव घातक ठरू शकते. सुरेख फेकी बघा. नेहालने किती चतुरतापणा दाखवलाय. डोक्याचा वापर केलाय की त्याला माहित आहे इथं मात्र हर्षदला बाद करणं फार गरजेचं आहे आणि त्या हर्षदला मात्र इथं बाद करतोय. थँक्यू डीजे मास्टर. बघा नितीन काळे इथं डोक्याचा किती वापर केला जातोय कारण का त्याला हर्षदला माहिती आहे नो स्ट्राईक एंडला पण फलंदाज बाद झाला असता पण त्या फलंदाजाच्या बदली आपण बघतो हर्षदला इथं मात्र बाद करतो कारण का हर्षदकडे क्षमता आहे मोठे पटके मारायची. तो हर्षद मात्र इथं धाव बाद होतं. बिग विकेट धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो. यावेळेला 34 धावा. गडी बाद झाल्या तब्बल आपण बघू शकतो. यावेळेला 3 गडी बाद होत आहेत. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. राहुल दुर्गेला आपण पाहू शकता. षटक संपतय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त आपण बघतो 34 धावा. या षटकात धावा दिल्यात विनोद मडवीने. आपण आतापर्यंत पाहूया 8 धावा दिल्यात. थँक्यू डीजे मास्टर.
पाहिजे तर शेवटचं षटक घेऊन येतोय तो. या वेळेला मात्र आपण बघितले तर संघ नायकाने पुन्हा एकदा सोमनाथ राणेने चेंडू सुपूर्द केलाय, तो म्हणजे समीर म्हात्रेकडे. पाहिजे समीर म्हात्रे आता या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. खूप चांगलं षटक फेकलं होतं. आपण कृष्णाने पहिल्या षटकात फेकलं 12 धावले, 1 गडी बाद केले. सोमनाथ राणेच्या षटकामध्ये 14 धावा गेल्या, मिस स्पीड पण झाली होती. पण त्यानंतर आपण इथं विनोद मडवी आला आणि विनोद मडवीने 8 धावातल्या गडी जरी बाद केल्या नसेल पण गोलंदाजी खूप चांगली गेली आणि एक सांघिक यश सुद्धा लाभलेलं आहे. तर स्ट्रायकेला फलंदाज असणारे आपण म्हटलं तर यावेळेला विवेकला आपण पाहू शकता. तर नो स्ट्रायकेला आपण राहुल दुर्गेला पाहू शकता. खुरा फलंदाज आपण बघतोय विवेक. पुढे ससालाय सुरेख पटका पकडला टॉप ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय आणि विवेकच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार बघायला मिळतोय. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 38 धावा आपण पाहू शकता. पहिला चेंडू पुढे ससावले आणि आपण कव्हरच्या मधून चेंडूला काढतो. यावेळेला कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडूला काढला होता. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 38 धावा आपण पाहू शकता. गरीबाद झाले तब्बल 3. पुढे समीर म्हात्रे गोलंदाजी मार्कवर काठे मानवली एनकडून सायकलपर्यंत विवेकला आपण पाहू शकता. हा चेंडू सरळ बॅटने घेऊन करतो. यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू दुलंग फ्लाजीपर्यंत चेंडू फिरविल. इथे मात्र दुसरी धाव घातक ठरू शकत होती पण समीर म्हात्रे चेंडूला कलेक्ट करत नाहीये आणि 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 40 धावा आपण पाहू शकता. बघा ज्या संघाने आपण इथं पहिल्या सामन्यात 88 धावा उभारल्या त्या दुसऱ्या सामन्यात आपण पहिले तब्बल 66 धावा कुठल्या त्या. तो संघ मात्र इथं धावांसाठी संघर्ष करताना दिसतो. अशा संघ तर गोलंदाजी खूप चांगली होती गावदेवी भाल संघाकडून. समीर म्हात्रे पुण्याचा गोलंदाजी मार्कवर सायकल म्हणतात विवेक. हा चेंडू लोवर फुलता चेंडू ऑन साइडला सुरेख झेल घेतला जातोय. प्रदीप सुरेख झेल घेतो इथं मात्र आणि फलंदाज बाद होतोय. समीरला मिळणारी पहिली सफलता. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या आपण बघतो स्थिर आहे. धावसंख्या 40 धावा आहेत. 4 गडी बाद. समीरला मिळणारी पहिली सफलता. आता पाहायचं नवीन फलंदाज येतो. यावेळेला आपण पाहतोय बंटी तरेला आपण पाहू शकता. बंटी तरे आणि राहुल दुर्गे आपण पाहायचं कशा प्रकारचा फलंदाजी करतोय. चेंडू बाकेत अजून या षटकातील तब्बल 3 चेंडू बाकेत 6 धावा दिल्या. ते गडी सुद्धा बाद केलाय. समीर कमबॅक करतोय का पाहायचंय. सायकल बंटी तरे समीर म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खोलवर टप्प्याचा सुरेख गोलंदाजी बघायला मिळाले. मिसपीड होते इथे मात्र दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचं. बॅकिंगला कोणी येत नाहीये यावेळेला आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख चेंडू फेकला होता खोलवर टप्प्याचा चेंडू पण यावेळेला 2 धावा जातात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 42 धावा. 4 चेंडू झाले आहेत आतापर्यंत. बघितलं तर 8 धावा दिल्या आहेत. एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर समीर म्हात्रे राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. शफलून चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. अंतिम चेंडू आता फेकण्यासाठी सज्ज होतो. आपण इथं समीर म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी दाखवली आहे कारण थोडीशी मिसफीट झाली त्यामुळे अंतिम आपण बोलले तर आणखीन एक चांगला स्पेल बघायला मिळाला असता समीरचा. समीर म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज बंटी तरे राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू लॉप केलाय चेंडूला. चेंडू हवे तर यावेळेला गॅप मधनं चेंडू पाहायचंय. पंचांचा इशारा काय येतो यावेळेला. चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन लँड होतोय.
गोलंदाजी करताना 48 धावा कुठल्या आहेत, गडी बाद झाल्यात, 4 गडी बाद झालेले आहेत. तर 49 धावांचं लक्ष असणं, 12.25च्या सरासरीने पाहिजे तर धावा कुटायच्या त्या म्हणजे पडले गावदेवी भाल संघाला. पाहिजे गावदेवी भाल संघ या धावा पूर्ण करतो की आशिले संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा ते सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा ऐकूया दुसऱ्या सत्राने जे साथी समालोचक नितीन काळनेला डीजे. चेंडू दिलेला आहे मैदानात. धन्यवाद बाळू पाटील. तर 49 धावांचं टार्गेट आहे गावदेवी भाल संघासमोर येणाऱ्या 4 षटकांमध्ये. आपण विचार केला तर 12.25च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये गावदेवी भाल संघाला. आशिले संघाने पहिल्या सामन्यात 88 धावा कुठल्या, दुसऱ्या सामन्यात 66 धावा आणि तिसऱ्या सामन्यात मात्र थोडा अजून धावा कमी धावा होत गेल्या. 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट आहे. तर सलामी जोडी निहाल म्हात्रे नॉन सेकंड आणि स्ट्राईक हँडला फलंदाज सोमनाथ राणे ही सलामीची जोडी भाल संघाची. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज बंटी तरे. ज्या बंटी तरेने मागच्या सामन्यात सुद्धा पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं पॉवर प्लेचं. तो गोलंदाज बंटी तरेचा पूर्ण एकदा वापर केला होता आशिले संघाकडून. यातून जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी पारितोषिकीतून घेऊन जाणार आहे. ग्रामीणचे खेळाडू सर्वात जास्त महत्व ट्रॉफीला देत असतात. पारितोषिक किती आहे हे महत्वाचं नाहीये, ट्रॉफी खूप महत्वाची आहे. तर सामना सुरू होतोय. गेम ऑन. बंटी तरे कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं सेकंड फलंदाज सोमनाथ राणे. पहिला चेंडू अपील केलं होतं यष्टीरक्षकाच्या हातात मात्र बंटी तरे पहिलं षटक 15 पहिला चेंडू अप्रतिम फेकला होता सोमनाथ राणेसाठी. जी फलंदाजी सोमनाथ राणेने केली होती स्वर्गीय दिनुबाई स्मृती चषक मध्ये ती फलंदाजी मात्र आज होत नाहीये. मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा आपल्या घरी ते घेऊन गेले होते. रायगडचा एक बलाढ्य संघ श्याम स्पोर्ट रोडपाली या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं अंतिम सामन्यामध्ये. तो गोलंदाज बंटी तरे मात्र हलक्या तरी खेळ करतोय. पॉवर प्लेचा योग्य ऑपर डीप कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरनं. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 3 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. नेहाल म्हात्रे आणि सोमनाथ राणे ही सलामी जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर सोमनाथने दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्नही केला नाही. सोमनाथला माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे, कारण इथून जर सामना जिंकला तर कमीत कमी तर 3 धावा धापालकरती लागल्या आहेत. क्वार्टर फायनलचा सामना आपण बघतो. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकून पुढे सरकलेत. आई गावदेवी क्रिकेट संघ काठीमांजरी आयोजित गावदेवी चषक 2018 एक अप्रतिम आयोजन, पहिलंच वर्ष मात्र अप्रतिम आयोजन आणि आयोजनचं कौतुक मी काल नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा केलं होतं टायगर चषक मध्ये. यावेळेस मात्र लोफुलटॉस चेंडू होता. लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिघून करतायत. अवांतर एक धाव मिळते ती भाल संघाला. भाल संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 4. पहिली नाईट स्पर्धा आपण बघतोय ठाणे जिल्ह्यातील टायगर चषक. त्या स्पर्धेत भाल संघाला सुद्धा आपण बघू शकाल. आजच्या दिवसात खांबालपाडा संघ बघू शकाल, अडवली संघाला बघू शकाल. मात्र निहाल म्हात्रेचा चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी थोडीशी खराब झाली होती.
धावा लागल्यात त्या 5 बिनवाद 5 अशी सुरुवात. वेळेस मात्र हलक्यातून घेऊन काढतोय मिडॉनचा क्षेत्ररक्षक जातोय चेंडू लॉंगाचा क्षेत्ररक्षक सुद्धा आला होता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या बघा मी आशिले संघाकडनं. आशिले संघाला माहिती आहे कमी इन्व्हेस्टमेंट आहे. 48 धावा कुठल्या 49 धावांचं लक्ष 12.75च्या सरासरीने धावा कुठायच्यात आणि धावा लागल्या ते 6. मोठे फटके कोणते देत नाही बंटी तरे चांगली गोलंदाजी करते कारण बंटी तरेला माहिती आहे जर पॉवर प्लेच्या षटकात जास्त धावा जर गेल्या तर मात्र दबाव निर्माण होईल आशिले संघावरती. त्यावेळेस मात्र निहाल मात्र अप्रतिम फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधला संघर्षमय चौकार. टन वाजलं बटन शिजलं टन वाजलं बटन शिजलं हाडानं दुखती गाड सजली हाडानं दुखती गाड. कोणालाच गाणं काही समजलं नाहीये. धावा धापल करते चेंडू विरकावून दिलाय पॉइंटच्या डोक्यावरनं मात्र आउटफिट स्लो आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या तर निहाल मात्र पोहोचतो वैयक्तिक 6 धावांवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापल धावा लागल्या त्या 12.75 ची सरासरी अवधी मात्र पहिल्या षटकात 12 धावा आल्या आहेत. 18 चेंडू 37 धावांची अजूनही गरज आहे. 12.1 च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सामना दोन्ही संघांसाठी बाळू पडेल खूप महत्वाचा. एका बाजूला आशिले संघाकडनं प्रयत्न सुरू आहेत दुसऱ्या बाजूला आपण बघतोय भाल संघ जो धावांसाठी संघर्ष करतोय. मात्र चौकार आला निहलच्या बॅट मधनं. खरे भाल संघ आणि वडवली बस संघाचा ड्रेस कोर्स आपण बघितलं तर सेम ड्रेस कोर्स आहे. मात्र वडवली बस संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय तर भाल संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल का हा प्रश्न आहे. मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये आपल्याला नक्कीच समजेल की कोणता संघ वडवली बस संघावर फाईट करेल. आशिले संघाने चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. पॉवर प्लेच्या षटकात 12 धावा दिल्या आहेत. एक चेंडू स्वेरी टाकला होता तर दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज मयूर तरे. मयूर तरे कशा प्रकारे गोलंदाजी करतात. 18 चेंडू 37 धावांची गरज आहे. स्ट्रायकेटला फलंदाज सोमनाथ राणे. सोमनाथ राणेची बॅट मात्र अजूनही मैदानात तापली नाहीये. जी फलंदाजी त्याची आहे ती आम्ही बघितली मात्र सातत्याने ती फलंदाजी आज बघितलेली मात्र नंतर सगळं थोडासा दबाव असेल. स्वतः संघनायक आहेत जिम्मेदारी घेतली आपण बघतोय स्वतःवरती. त्या प्रकारे इंटरनॅशनल आपण बघतो भारतीय संघाचे संघनायक विराट कोहली स्वतः जिम्मेदारी घेतात. तिसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये 160 धावा नाबाद कुठल्या आणि 34वा शतक. जर विचार केला आपण विराट कोहलीचा बाळू पाटील तर 2009 ला पहिला शतक त्याने ठोकला होता श्रीलंका संघाविरुद्ध 107 धावा ठोकल्या होत्या. मात्र विचार केला तर आपण 9 वर्षामध्ये आपण विचार केला तर खूप चांगली कामगिरी विराट कोहलीच्या माध्यमातून तब्बल 34 शतक आपण बघतोय. आणि सचिन तेंडुलकर नंतर त्याच्या मागोमाग सचिन रमेश तेंडुलकरच्या 49 शतक आहेत आणि त्याच्या मागोमाग भारतीय संघाचा संघनायक विराट कोहली. भारताची रन मशीन म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. 34 शतक याच्या नावावरती आहेत. 6 एकदिवसीय सामन्यामध्ये आपण पहिले 3-0 आघाडी घेतली तर 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर थोडस पंचांशी काहीतरी बातचीत केली जाते. कारण त्यांच्यासमोर डाऊन खेळाचा फलंदाज सोमनाथ राणे सारखा आक्रमक फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज मयूर तरे. काटेमानिवली एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होते मयूर तरे. यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल होते 3rd मॅन रिझन मधनं. चेंडू सीमा पार बुद्धीचा वापर सोमनाथ राणेकडनं 4 धावा. विलास मात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक आहे. गोलंदाज मयूर तरेसाठी हे पारितोषिक असेल. मात्र चौकाराने समीकरण बदलतोय. 17 चेंडू 33 धावांची अजूनही गरज आहे बाळू पाटील. आता मयूर तरेच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय सोमनाथच्या बॅट मधनं. सोमनाथ राणे एक चांगला फलंदाज आहे. बघा सोमनाथला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके येणार नाही त्यामुळे प्लेसमेंट सुद्धा खूप चांगली दाखवली. बुद्धीचा वापर केला मैदानाच्या आतमध्ये. लो फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या बघावं इथे.
बघा जिथे एक धाव होती तिथे 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. फाईन लीगचा क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिला, कोणतीही मुवमेंट केली नाही त्यांनी, नाही एक धाव वाचली असती. आता 2 धाव इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत सोमनाथकडनं. दोन्ही धावसंख्या वाढते, धापालका धावा लागतात त्या 18. 49 धावांचा टार्गेट, 31 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू 31 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गावदेवी भाल संघासमोर. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक, आले दूरवरनं, चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मिळतील, दोन्ही धावसंख्या वाढते, धापरका धावा होतात त्या 20. 29 धावांची अजूनही गरज आहे भाल संघाला. येणारे 15 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूला बाळू पडलेलं समीकरण बदलत चाललंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मयूर तरे काटेमानी लेनकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका, सोमनाथ राणेच्या बॅट मधनं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. धन्यवाद. डीजे मास्टर. धावसंख्या 6 ने वाढेल, धावपलका धावा लागतात त्या बिनबाद. 26 23 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. येणारे 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. 14 चेंडू 23 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र सोमनाथ राणेच्या बॅट मध्ये अजून एक फ्लाइटेड स्ट्रोक एकदा पूर्ण होते. आणि बघूया फलंदाज बाद क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता. निहाल मात्रेने कॉल दिला होता, 2 धावा होणार नाहीये, मात्र थोडीशी घाई केली आहे सोमनाथ राणेने. फलंदाज बाद. डीजे डीजे. तर नवीन फलंदाज तेजस मात्रे मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर 13 चेंडू आणि 22 धावांची गरज भाल संघाला. तेजस म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती, मात्र निहाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये सलामीचा फलंदाज, ज्याने प्रथम फलंदाजी दाखवले. 13 चेंडू 22 धावांची गरज आहे. आश्चर्य संघाचे 4 गडी बाद झाले, भारत संघाचा 1 गडी बाद झाले. सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. चला जास्त वेळ घेऊ नका आश्चर्य संघ. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. काटेमानी लेनकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज मयूर तरे, राईट मोर द विकेट. सेकंड फलंदाज तेजस म्हात्रे. आल्या तेजस म्हात्रेच्या बॅट मधनं मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली आणि फलंदाज बाद. डीजे. तर अनिल पावशे साहेबांनी विनंती, आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. आमचे मान्यवर अनिल पावशे साहेब यायचे आमच्या व्यासपीठावर. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
तर सूचित येत आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र निहाल म्हात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज आहे. मात्र दुसरा झटका बसतोय तो म्हणजे 27 या धावसंख्या होती. बघा सोमनाथ राणेने थोडीशी चूक केली बाळू पाटील. 2 धावा झाल्या नसत्या. मात्र नेहालने कॉल दिला होता वेटचा. मात्र सोमनाथ राणे वेगाने धावत आल्याने स्वतःची विकेट मारली ते गेली मैदानाच्या आतमध्ये. आणि धावचीचा फलंदाज टर्निंग पॉईंट ठरू शकतो. ज्या प्रकारे सकाळच्या सामन्यात भाल वर्सेस गौरीवाडा सामना आला. रवी म्हात्रे धावचीत झाले. तिथून सामना टर्न केला गावदेवी भाल संघाने. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. गोलंदाज राहुल येत आहेत गोलंदाजीसाठी. नेहाल म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. एक वेगवान गोलंदाज राहुल. एका ड्रम क्रिकेटमध्ये आपण बघतो बाळू पाटील राहुल उर्फ लॅबो. खूप मोठं नाव आहे अंडरम सर्कल अंडरम बॉक्स मधलं. बस इथे राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. यावेळेस मात्र मोठा फटका. मास्टर जणू काय राहुलचं स्वागत केलं षटकाराने. फलंदाज निहाल म्हात्रे च्या बॅट मध्ये एक षटकार आणि एक चौकार. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. येणारी 10 चेंडू आणि 15 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 15 धावांची गरज. विकेट न गमावता 14 धावा चालू शकतात भाल संघाला. भाल संघाचे 2 गडी बाद झालेत. आशियाई संघाचे 4 गडी बाद झालेत. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता. पायचीच अपील केलं होतं. पंच लेग बाय चिकून करतायत. 1 धाव मिळते ती भाल संघाला. भाल संघाची 1 ने धावसंख्या वाढते. धावफलका धावा लागतात त्या 35. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावांची गरज आहे 14. अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. गोलंदाज आहेत राहुल. यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो राहुलचा. डॉट चेंडूची समाप्ती होते. येणारे 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 13 धावा चालू शकतात. आठ चेंडू 14 धावांची गरज आहे. चौलीच्या स्पर्धेत सुद्धा असा सामना झाला होता गौरीपाडा वर्सेस भाल. युट्यूबवर आम्ही सर्व स्पर्धा बघतो. मात्र लो फुलटा चेंडू तर 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. निहाल अप्रतिम फलंदाजी करतोय. हा झेल झाला असता मात्र प्रयत्न केला नाही क्षेत्ररक्षकाने. 7 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस मात्र 9 चेंडू मात्र पंच वाईटची खून करतायत. आता मात्र 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 6 धावा सुद्धा चालू शकतात भाल संघाला. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय राहुल. वरती आता दबाव असेल. राहुललाही माहिती आहे ज्या नेहाल म्हात्रेने या स्पर्धेमध्ये बाळू पाटील धावांचा पाऊस पाडलाय. आतापर्यंत 90 धावा झाल्यात या स्पर्धेमध्ये नेहाल म्हात्रेच्या. आणि संघाला 7 चेंडू मध्ये 7 गरज आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नेहाल म्हात्रेसाठी ज्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत 90 ची गाठली आहे. यावेळेस मात्र लोक
फक्त आता एका धावेची गरज आहे भाल संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. अप्रतिम मगाशी सांगितलं 8 चॅम्पियनशिप आतापर्यंत पटकावल्या आहेत गावदेवी भाल संघाने. तब्बल 96 धावा कुठल्यात या स्पर्धेमध्ये. नेहाल म्हात्रेने अप्रतिम फलंदाजी आपण बघतोय. नेहाल म्हात्रेच्या माध्यमातून 3 सामने खेळत असताना पहिल्या सामन्यापासून जी फलंदाजी सुरू केली, पहिल्या सामन्यात नाबाद राहिले, मात्र दुसऱ्या सामन्यात नेहालला संधी होती नाबाद राहायची, मात्र नेहाल बाद झाले. मात्र या सामन्यात नेहाल पुन्हा नाबाद राहतील, कारण का आता एकाच धावेची गरज आहे. तर गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज गणेश. नेहाल आपण बघतोय सोमनाथ राणे बाद झाल्यानंतर जिम्मेदारी कशी घ्यावी हे दाखवून देतोय नेहाल म्हात्रे. आणि यावेळेस मात्र विजयाचा चौकार फलंदाजाच्या बॅट मधनं आणि भाल संघ सेमीफायनल मध्ये वडोली ब संघावर फाईट करण्यासाठी सज्ज. कर्नाटकचे तरफेचा लाईनअप करायचं आशिले संघाने शुभेच्छा द्यायच्या त्या म्हणजे भाल संघाला. तर सेमीफायनल